कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीचा मृत्यू. चौकशी दरम्यान पलायन करताना विश्वा नदीमध्ये उडी मारली. पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय. दहशतवाद्यांना अन्न आणि रसद पुरवल्याची आरोपीची कबुली. पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत 40 मिनिटं चर्चा. हवाई दलाच्या तयारीसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. मोदींची काल नौदल प्रमुखांसोबतही बैठक. सिंधूचं पाणी थांबवलं किंवा हल्ला केला तर अणुबॉम्बनं उत्तर देऊ. रशियन टीव्ही चॅनलवर पाकिस्तानी राजदूत खालिद जमालीची भारताला पोकळ धमकी. देशाची सुरक्षा करणं आमची जबाबदारी. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला इशारा. भारताचा रशियासोबत 260 कोटींचा करार. रशियन बनावटीची क्षेपणास्त्र आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात येणार. इल्गा-एस क्षेपणास्त्रानं पाक हादरला. पाकिस्तानी लष्कराच्या कुरापतीत थांबेना. केओकेतल्या नीलम व्हॅलीमध्ये पाकिस्तानी सैनिकांकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण. व्हिडिओ समोर. ISIने मनाई केली असतानाही पाक लष्कर प्रमुख असीम मुनीरनं पहलगाम हल्ल्याची योजना आखली. पाकिस्तानचे माजी मेजर आदिल राजा यांचा मोठा आरोप. महायुतीतल्या नाराजी नाट्याचा अजून एक अंक समोर. अजितदादा आणि शिंदेंनी एकमेकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं. पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाला अजितदादांची दांडी तर राष्ट्रवादी आयोजित माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिंदे अनुपस्थित. नागपूर, चंद्रपूर आणि वर्ध्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. गारपीट आणि रिमझिम पावसामुळे पिकांचं नुकसान. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.